मोठी बातमी समोर येते। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली, त्यानंतर मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेत काही मुद्दे देखील उपस्थित केले गेले। मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आलेला आहे, तर हा अंतिम मसुदा आता जरांगेंकडे सादर केला जाणार आहे। त्यासाठीच सरकारचं हे जे शिष्टमंडळ आहे ते आता मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। खरं तर हायकोर्टाने 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु आता डेडलाईन देखील संपलेली आहे। दुसरीकडे हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। या सुनावणीत हायकोर्टाने मात्र खडेबोल सुनावलेले आहेत। कायदा सुव्यवस्था पाळायला हवी होती। काही आंदोलकांचे अनेक व्हिडिओ देखील समोर आलेले होते। हुल्लडबाजी करतानाचा हा आरोप त्यांच्यावर होत होता। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व आंदोलन खरं तर होत आहे आणि यासाठीच हायकोर्टाने देखील अनेक आदेश दिलेले होते सरकारला। 3 वाजेपर्यंत आज मुंबई खाली करण्याचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आलेले होते। तर हायकोर्टात आता या संदर्भातच सुनावणी सुरू आहे। पुढे नेमकं हे प्रकरण कोणती कलाटणी घेते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर माने शिंदे यांच्याकडून देखील हा सांगितलं जाते की आंदोलकांना आम्ही गाड्या हलवण्यास सांगितलेल्या आहेत। तसेच सर्व आंदोलक आता आझाद मैदानात शांत बसलेले आहेत। त्या ठिकाणी 3 वाजता खरं तर मुंबई शहर खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते। डेडलाईन संपलेली आहे, परंतु मनोज जरांगे पाटील अद्याप आझाद मैदानातच आहेत। तर या मराठा आरक्षणाच्या अंतिम मसुद्यात नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या फिडेविटवर कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका ग्रामपंचायत स्तरावर नवी स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय केला जाण्याची तयारी असणार। हैदराबाद गॅझेट जसंच्या तसं लागू करता येणार नाही असं या अंतिम मसुद्यात सांगितलं गेलंय। कारण गॅझेटियर मध्ये केवळ लोकसंख्या आहे, स्पष्टता नाहीये। ते तसंच्या तसं लागू केलं जाऊ शकत नाही अशी सरकारची ही चर्चा आहे। तर अशात हे मध्यमार्ग काढत तात्काळ मराठी बांधवांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं या अंतिम मसुद्यात म्हटलं गेलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।